आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट हाती येते। धैर्यशील पाटील यांना मोठा धक्का बसलाय। निलिमा पाटील यांचा सेनेच्या शर्मिला घोडकेंकडून पराभव झालाय। रायगड जिल्हा परिषदेत भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना हा मोठा धक्का आहे। धैर्यशील पाटलांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे। रायगड जिल्हा परिषदेत निलिमा पाटील यांचा पराभव झालेला आहे। राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय। माधवी, मगाशीच घराणेशाहीबद्दल आपण बोलत होतो आणि जसं तू म्हणालीस की अनेक ठिकाणी या घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांचा विजय झालाय, पण अनेक घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांना पराभवाची धूळही चाखावी लागलेली आहे आणि त्याचंच एक उदाहरण सध्या आपण पाहतोय। धैर्यशील पाटलांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे। सेनेच्या शर्मिला घोडके यांनी निलिमा पाटील यांचा पराभव केलेला आहे। भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना हा मोठा धक्का आहे। तर अक्कलकोटमध्ये वागदरी गटात देखील भाजपला धक्का बसलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गटातून भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। मालवंडी गटातून भाजपच्या सुजाता डोईफोडे विजयी झाल्यात। रत्नागिरीमध्ये मनसेनं खातं उघडले। गुहागरच्या शृंगारतळीमध्ये विजयी झालेत। तर कुडाळमधील नेरूरचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर विजयी झालेत। गुहागरमध्ये ठाकरेंचे विक्रांत जाधव आणि शिवसेनेचे महेश नाटेकर विजयी झालेले आहेत। परभणी जिल्हा परिषदेत कोल्हा गटात भाजपचे परमेश्वर निर्वळ हे विजयी झालेले आहेत। परभणीमध्ये रामपुरीतून राष्ट्रवादीच्या गीतांजली जाधव विजयी झालेल्या आहेत। तर ताडबोरगावमध्ये गटात राष्ट्रवादीच्या वैशाली आंबेगावकर या परभणी जिल्हा परिषदेत विजयी झाल्यात। केकरजवळा गटात शिवसेनेच्या कौशल्या शिंदे या विजयी झालेल्या आहेत। भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना मोठा धक्का बसलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सध्या काय चित्र आहे? सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा पाहायला मिळतोय, कुणाचा मोठा विजय झाला, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। सिंधुदुर्गमध्ये खरं तर महायुतीनं मोठा विजय मिळवलेला आहे। भाजपच्या तब्बल 19 जागा निवडून आलेल्या आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेला त्यापाठोपाठ मोठं यश मिळालेलं आहे। 7 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत, मात्र इतर कुठल्याही पक्षाला खातंही उघडता आलेलं नाहीये, तर एका अपक्षाचा विजय झालेला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आता महायुतीचीच सत्ता असणार हे स्पष्ट झालेलं आहे। महायुतीनं एकत्रित ही निवडणूक लढवलेली होती, मात्र महायुतीनं मोठं यशही मिळवलेलं आहे। महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय। सिंधुदुर्ग नंतर आपण अजून थोडंसं खाली येऊयात। रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं एका जागेवर विजय मिळवलेला आहे। शिवसेनेनं मात्र मोठी मुसंडी मारलेली आहे। 22 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। सिंधुदुर्गात राणे ब्रँडचीच हवा पाहायला मिळते। जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी बहुमत गाठलेलं आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेविषयी आपण बोलत होतो। रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये 22 जागा या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत। सिंधुदुर्गामध्ये राणे ब्रँडच सगळ्यात मोठा आहे। हे पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे, कारण भाजपचे 19 उमेदवार विजयी झालेत, तर शिवसेनेचे 8 उमेदवार विजयी झालेत। अर्थात दोन्ही पक्षांमध्ये राणेच आहेत आणि खरं तर एका बाजूला आहेत नितेश राणे, नारायण राणे जे भाजपचे नेते आहेत, तर निलेश राणे जे नितेश राणेंचे बंधू आहेत, तर ते शिंदेच्या शिवसेनेकडून पूर्णपणे त्यांनी ताकद लावलेली होती। त्यामुळे राणेंचा मोठा विजय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होताना दिसतोय। अनेक ठिकाणी केसरकर गट असेल किंवा इतरही नेत्यांना मोठा धक्का मिळालेला आहे। रत्नागिरीमध्ये एक वेगळीच गोष्ट घडली, महत्त्वाची गोष्ट घडली आहे, कारण मनसेनं तिथे खातं उघडलेलं आहे। तर तेरमध्ये पराभूत उमेदवार सक्षणा सलगर तर यांच्यावर उपहासात्मक अशी टीका त्यांनी केलेली आहे। खासदार ओमराजेंनी गावकीपेक्षा तर सक्षणा सलगर यांनी उपहासात्मक टीका केलेली आहे ओमराजे निंबाळकर यांच्यावर। जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्याचे खासदार, जिल्ह्यातले आमदार, शिवसेना उभाटा गटाचे ओमराजे निंबाळकर हे गावकीपेक्षा भावकीवर लक्ष आहे। तर मी परत सांगते महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला, त्यांनी त्यांच्या भाऊजाईला निवडून आणण्याचा प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे आणि ओमराजेंनी इनडायरेक्टली अर्चनाताई निवडून येतील यासाठी जे प्लॅन। तर सक्षणा सलगर यांनी पुन्हा एकदा टीका केली। याआधी देखील त्यांनी टीका केलेली होती, उपहासात्मक टीका। तेरमध्ये पराभव झाल्यानंतर सक्षणा सलगर यांनी केली आहे। अर्चना पाटलांनी करोडो रुपयांचं वाटप केलं।